नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता जस्ट मी वर्कआउट करून आलेली आहे. आज कार्डिओ केला मी आणि आता इथे आले आहे गार्डनमध्ये. बरेच दिवस झाले फुलं लागत नाही आहे, पण इथे बघितलं तर कडुलिंबाच्या झाडाला मस्त पालवी फुटली आहे. मला दाखवते, बघू शकता तुम्ही इथे बघा. कडुलिंबाच्या झाडाला मस्त अशी पालवी फुटली आहे आणि त्यामुळे झाड एकदम हिरवगार वाटते. आणि सध्या हे 2-3 दिवस झाले कुठल्याच झाडांना फुलं नाही आलीत. आणि हे आपलं आहे जास्वंदीचं रोप. याला मी सतत कट करत असते, म्हणजे फांद्या छान फुटतात. आणि या कुंडीमध्ये पपईचं रोप आलेलं आहे, म्हणजे 1-2 रोप आले ते बघा. तर ह्यांना मला आता दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, कारण ही कुंडी आहे लहान. आपलं हे कुंदाची वेल बरेच दिवस झाले फुलंच नाही आली आहेत. आणि इथे आमचं थोडं जिमचं पण साहित्य ठेवलं आहे. आता हे सगळं मला ॲक्च्युली आवरायचं आहे, बरंच पसारा पण झाला इकडे. तर इथे मी आलेले आहे. काल आपलं चपला शूज वगैरे ठेवण्यासाठी हे जे 2 बॉक्स बनवलेत. तर आता हे सगळं मला स्वच्छ करायचं, जरा पुसायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आतून आणि बाहेरून. आणि हळदी कुंकू लावून लगेच तर याच्यामध्ये चपला वगैरे ठेवायचे आहेत. मला खूप छान झालेलं आहे, मी तुम्हाला काल पण दाखवलं आहे. तर थोड्या वेळात म्हणजे आता सगळी माझी कामं आवरल्यावरती दुपारी करेन मी. हे कालपासून करायचं चाललं, पण वेळच मिळत नव्हतं मला. काल पण मी जास्त शूट घेतला नव्हतं. वरती पण अशा पद्धतीने कप्पे केलेत, मोठं झालं. बरंचसं सामान ठेवू शकतो आपण यामध्ये. बघूया आता चपला खाली ठेवायची आणि वरती अजून काही साहित्य ठेवता येतं का ते बघणार आहे आम्ही. इकडे आपली मशीन आहे, तर मशीनवरती कपडे धुवायचे ठेवलेत काही काय. आणि सध्या 1 दिवसाआड मशीन लावते, कारण जरा रात्री पाणी सोडत नाही आहे, त्यामुळे 1 दिवसाआड कपडे धुत असते मी. चला, आत्ताच मी जस्ट ह्याचं पाणी पिलं आहे, आपलं इसबगोलचं पाणी पिलं आहे आत्ता जस्ट मी. तर आता थोड्या वेळाने मी महेश यांना उठवणार आहे, चहा वगैरे करते त्यांच्यासाठी. आणि बेसिनमध्ये जरा थोडीशी भांडी पण पडले, तर ती पण आता घासणार आहे. अजून पाणी आलं नाही, आज 8 वाजले तरी पण पाणी आलं नाही. आता बघते मेसेज वगैरे आला आहे की नाही, म्हणजे मेसेज आला आहे का बघते, कारण कधी कधी 8:30ला पण पाणी सोडतात. तर चला, तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता मी स्वयंपाक करणार आहे. मगाशी मी मार्केटमध्ये गेली होती, तेव्हा येताना मी कैरी आणि दोडकी घेऊन आलेली आहे. तर आता कैरीची चटणी आणि दोडक्याची रस्सा भाजी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता मी ह्या कच्च्या कैरी घेऊन आले. तर मागच्या आठवड्यातच मी कच्च्या कैरीची मस्त चटणी केली होती, तर महेश यांना खूप आवडली, त्यामुळे आज परत मी चटणी करणार आहे. आणि दोडक्याची रस्सा भाजी. दोडकी मस्त अशी कोवळी आहे. तर चला. आणि आता इथे केतूला मी कपमध्ये दूध देते आणि सोबत बिस्किट पण, कारण तिला खूप भूक लागली. आमची मॅडम जरा लेट उठायला लागली आजकाल. हे घे घे दूध बिस्किट खा. आंघोळ झाली आहे ना तुझी? केस वगैरे विंचर आता. हां. आणि आमच्या बेडरूमचा काल मी पसारा आवरला होता. तर माळ्यावरचा जो पसारा आवरला आहे त्यामध्ये आमचा झुला मिळाला आहे. तर तो झुला आता आम्ही काही वापरणार नाही, तर तो झुला आता काय करायचं ते समजत नाही आहे. बघू, कोणाला हवा असेल तर त्यांना देऊन टाकायचं आहे. तर आम्ही तर लावणार नाही आहे, कारण झुल्यामुळे जरा थोडासा पसारा वाटतो. आणि आमच्याकडे इथे वरती हुक पण नाही आहे, त्याच्यामुळे लावून पण काय फायदा नाही. अगोदरच्या घरामध्ये आम्ही लावला होता, परंतु आता इथे काही वरती अडकवायला काय नाही आहे, त्याच्यामुळे तो झुला वरती माळ्यावरती ठेवला होता. आता फक्त तर कोणाला पाहिजे असेल तर त्याला देईन. बघू, आता विचारते, आता कोणाला हवा असेल तर त्यांना देईन. दाखवते झुला कुठे ठेवला आहे ते. पाण्याची टाकी आहे, तिथे मी हा झुला ठेवला आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यावरचं जे कवर आहे ते स्वच्छ धुतलेलं आहे, पण आता ते घाईमध्ये मी असंच ठेवलं आहे. तर ते काढून परत एकदा ह्यामध्ये मी पॅक करून ठेवते. आणि माळ्यावरचा जो काही पसारा आहे तो आम्ही इथे सध्या गॅलरीत ठेवलेला आहे, कारण केतूचे बुक्स वगैरे पण आहेत, बरंचसं साहित्य आहे. तर ते मला आवरायचं आहे, मला वेळच मिळत नाही. आज कदाचित बसेल, नाहीतर काल जो चपलांसाठी बॉक्स तयार केला आहे तर तो आवरायचा आहे. आता केतू मला बोलले की मी ते तुला पुसून वगैरे देते,
तर तिची हेल्प घेते, कारण सगळे कामं करता करता वेळ जातो. तर आता चला पहिले इकडे पण केतूची बुक्स आहेत. केतूचे हे 10वीचे बुक्स आहेत. तर तिच्या मैत्रिणी आहेत, त्यांना विचारलं आहे. तर 1-2 जणींनी क्लासेस लावले आहेत आणि त्यामुळे तिचे नोट्स वगैरे त्यांना काय नको आहे. फक्त टेक्स्ट बुक हवं असेल तर त्यांना देते आणि मग बाकीचं आम्ही ते सगळं रद्दीमध्ये देणार आहोत. तर असं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता केतूचे इथे बुक्स आहेत आणि माळ्यामध्ये बरंचसं साहित्य पण होतं. यामध्ये पण केतूचे बुक्स आहेत आणि अजून काय काय आहे, कागद वगैरे. तर हे सगळं मला आवरायचं आहे. आणि या ठिकाणी दिवाळीचं काही साहित्य वगैरे पण आहेत, दिवे वगैरे आणि याच्यात रांगोळ्या वगैरे बरंच काय 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 आहे, किडक मिडूक, ते सगळं मला काढायचं पण आहे. आणि जे आवश्यक आहे ते ठेवायचं आणि जे नको आहे ते टाकून द्यायचं आहे. तर चला आता वाजलेत 12, डोक्यावरती ऊन आलं आहे आणि माझा स्वयंपाक पण झाला नाही आहे. तर सुट्टी लागल्यापासून माझं जरा सगळं आरामात चाललं आहे. तर चला आवरून घेते. तर आता मी दोडकी कट करायला घेते आणि दोडक्यांची वरची जी साल असते, म्हणजे ह्याची जी शिरा असतात, त्या मी याच्या साह्याने काढणार आहे, पिलरच्या साह्याने. तर मस्त निघते काय, त्याने पटपट निघते. जस्ट माझ्या सगळ्या भाकऱ्या करून झाल्या आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी दोडक्याची भाजी बनवली आहे, मस्त झाली आहे. आणि आत्ता जस्ट भाकऱ्या केल्यामुळे बघा ओट्यावरती किती घाण झाले, सगळीकडे उडले. आणि हे जरा कैरीचं आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ सगळं सांडतं, त्यामुळे वैताग येतो. तर चला आता मी हे सगळं आवरून घेते. इथे ओटा वगैरे स्वच्छ केला आणि मस्त अशी कैरीची चटणी पण बनवली. आणि थोडीशी कैरी मी केतूसाठी ठेवली आहे, तिला भेळ करण्यासाठी, कारण केतूला भेळ खूप आवडते आणि त्यामध्ये कच्ची कैरी खूप छान टेस्टी लागते. तर आदनामधनं भूक लागली की ती फक्त मुरमुरे, लाल तिखट, मीठ आणि कैरी, टॅमॅटो असं टाकून करत असते. तर चला आता मी आणि केतू जेवून घेतो. बॉक्स आमचा पुसून झालेला आहे आणि आता केतू त्याला हळदी कुंकू लावते. झालं, छान, गुड झालंय, स्वच्छ झालंय. फक्त अजून काय काय कार्पेंटरने केलेलं ते पुसलेलं, नीट पुसलं नाही पेन्सिलने. केतू इरेजर नाही तर कापडानेच पुसायचं असं ते. मग तर आता माझा संध्याकाळची वेळचं प्रोटीन प्यायचं टायमिंग झालं आहे. तर हे प्रोटीन मला केतूने बनवून दिले, कारण स्वतःच्या हाताने करून प्यायला मला खूप कंटाळा येतो. तर सुरुवातीला तिने पिलं प्रोटीन आणि त्यानंतर माझ्यासाठी पण तिने तयार केले. तर दुधात घालून प्रोटीन पावडर मी पिते. तर आपल्याला पण कोणीतरी असं बनवून दिलं होते, खूप छान वाटतं ना. आणि आता यामध्ये आम्ही आमचे शूज ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने ठेवलेत. अजून शूज आहेत पण आता ते आम्ही वरती माळ्यावरती ठेवलेले आहेत. ते थोड्या वेळाने किंवा उद्या संडेला आम्ही ते परत काढू आणि यामध्ये ठेवू. आता हे इथे नेहमीचे रोजचे लागेल तेच आम्ही ठेवलेले आहेत आणि मग बाकीचे आम्ही या रॅकमध्ये ठेवू. आणि अजूनसुद्धा 2 कप्पे रिकामे आहेत, तिथे आम्ही अजून काही आमच्या गोष्टी पण ठेवू शकतो. फायनली शू रॅक आमचा लावून झालेला आहे. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता जस्ट मी गॅलरीमध्ये आले. तर अजून काही सूर्यास्त झालेला नाही आहे, तर डायरेक्ट बघता येत नाही, एवढं प्रखर वाटतं आहे. तुम्हाला दाखवते मी. ते बघू शकता सूर्यास्त होतो आहे, खूप सुंदर वाटतं आहे आणि एकदम मोठा प्रखर असा प्रकाश पडला आहे. आणि काही दिवसापूर्वी असं थोडंसं लालसर सूर्य दिसायचा, आता एकदम पिवळसर असं सूर्य दिसतोय. बघा किती सुंदर दृश्य आहे, बघा पिवळसर अशी किरणं पसरलेत बाजूला. तर आता मी माझ्यासाठी चहा बनवते. तर चला 6:30 वाजले, मी चहा पिते. वेदांत, केतू आहेत हॉलमध्ये, तर त्यांचं चाललं आहे. गाडी लावली, एक मिनटं मी आवाज बंद करते. काय करते पिया? ओके, फोनवरतीच. तर गाणी लावलेत आणि बघा 6:45 झाले, अजून चहा केला नाही मी. आता इथे माझा चहा रेडी झाला आहे आणि ओतून घेते.
चला चहा पिते मी. मी इथे चहा प्यायला बसली आहे आणि आमच्या मॅडम इथे व्यायाम करतायत. आज काय करतेस? दोन ते 3 मिनिटाचा गॅप द्यायचा आणि मग परत सुरू करायचं. तर घेतो इथे जिमचं ट्रेनिंग घेते दादाकडून. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आणि केतू बाहेर निघालोय. कशासाठी निघालो की आपण? कुठला हेअरकट करणार आहेस? खूप आहे बोलायला तर. यू शेप हेअरकट आहे असा यू मागून आणि लॉंग लेयर्स. फर्स्ट टाइमच मी असा कट करते. मी तर आतापर्यंत अजूनपर्यंत लेअर कट आणि स्टेप कट एवढे 2च केलेले. तर चला मंडळी आपण आता निघूया. आणि इथं उद्या पाठवून हां जा. तर गेतूचे केस कट करून झाल्यानंतर आम्ही घरी आलो. हातपाय तोंड धुतले आणि जेवण केलं, कारण जेवण माझं रेडीच होतं. आणि केतूने कोणता कट केला हे तुम्हाला दाखवते. आता कसा वाटतोय केतू? केस कट केल्यानंतर कसं वाटतंय? छान वाटतंय. तर हा कोणता कट आहे सांग जरा आपल्या व्ह्यूअर्सला. हा मिक्स कट आहे. यू शेप मागून यू शेप आहे. लॉंग लेयर्स आहेत आणि काय बोलतात त्याला, फेस फ्रेमिंग लेयर्स आहेत इथपासून. आम्ही तर याला लेअर कटच बोलू, कारण माझ्या वेळेस तर मी पण एकदा लेअर कट केला होता, तर मी लेअर कटच म्हणते. तर हे फेस काय म्हटलीस तू? फेस फ्रेमिंग लेअर काय प्रकार निघाले? घेते आणि मग पुढचे कापते आणि मग ते हळूहळू. अच्छा. तर कसा वाटतोय की तुझा हा नवीन लुक? फर्स्ट टाइम केस कट केले तिने आता. फर्स्ट टाइम वेगळा हेअर कट केलाय. नाही हेअर कट करतच नव्हतं ना आपण. नाही होता माझा. फर्स्ट टाइम फक्त ट्रिम करायची. आधी तर शाळेत होती त्यामुळे वेण्या घालाव्या लागायच्या रोज. आणि तसं पण मी तुला लहानपणी म्हणजे 5वी पासून बोलत होते ना केस कट करूया, पण तुला केस वाढवायचे होते. तसे हेअरकट मला करायचाच नव्हता, कारण की मला माहितीये वेणी घातल्यावर ते निघणार, मग ते अजून वाईट दिसणार, म्हणून मी कधी केलं नाही. लहानपणापासून तिला लॉंग हेअरची सवय होती, तर ती केस कटच करून द्यायची नाही. तर केतू तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तर तिला आवडलाय तिचा कट, मला पण आवडलाय, छान वाटतंय. तर चला जेवण वगैरे आमची झालेली आहेत. आणि आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.